मी भक्ती गजानन मापारी. मी श्री शिवाजी हायस्कूल मीरा बुद्रुक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या शाळेतील वर्ग 9 ची विद्यार्थिनी. मी आज इथे लाभल्या आम्हास भाग्य बोलतो मराठी या विषयावर माझे वक्तृत्व सादर करणार आहे. तर ज्या भाषांना 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास असतो ती भाषा अभिजात ठरत असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक लढा सुरू होता. ऐतिहासिक पुरावे शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली आणि ती समिती म्हणजेच रंगनाथ पठारे समिती. रंगनाथ पठारे समितीने अलीकडे आपले अहवाल सादर केले आणि मराठी ही 1,500 वर्षांपूर्वीही बोलली जात होती याचे पुरावे देखील उपलब्ध करून दिले. परिणाम केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजेच त्या भाषेच्या प्रचारासाठी त्या भाषेच्या प्रसारासाठी एका विशेष निधीची उपलब्धता होत असते. तसेच एका विशेष निधीची तरतूद देखील होत असते. आम्ही भाग्यवंत आहोत की आमच्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषा म्हणजेच ती भाषा जी भाषा शालीन, कुलीन, सभ्य आणि सुसंस्कृत आहे. लाभल्या आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालोच खरे धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. कविवर्य सुरेश भटांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून माय मराठीची माहिती केली. खरं म्हणजे मराठी ही संवाद व्यवहाराची भाषा नसून जीवन व्यवहाराची भाषा आहे. कित्येक आक्रमण तिच्यावर झाले, कित्येक संक्रमण तिच्यावर झाले, कित्येक सत्ता येऊन गेल्या, परंतु तिचं अस्तित्व मात्र अबाधित राहिलं. त्याचं कारण म्हणजेच माणसाला माणसापर्यंत आणण्याचं काम या मराठी भाषेने केलं. वारकरी संप्रदायामध्ये मराठीच्या माध्यमातून अनेक अभंग रचना झाल्या. अभंग रचनांच्या माध्यमातून दोभंग लिहिणीमध्ये साधण्याचं काम त्यांनी केलं. कित्येक ग्रंथ या मराठी भाषेच्या माध्यमातून निर्माण झाले. मग ते लीलाचरित्र असो किंवा प्राकृत भाषेतील ज्ञानोबाच्या लेखणीतून लिहिलेली ज्ञानेश्वरी असो, संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा यांच्या अभंग रचना असो, या रचनांच्या माध्यमातून मराठी ही समृद्ध होत गेली. तिने आपल्या अस्तित्वाच्या महत्त्वामुळे सर्वसामान्यांच्या जगण्यामध्ये, जीवनामध्ये, एक संवादामध्ये, बोलण्यामध्ये इतकंच नाही तर वागण्यामध्ये देखील फुलवर रुजवली. माणूस कितीही शिकला आणि तो कितीही मोठा झाला, तो त्या भाषेच्या माध्यमातून नोकरीला जरी लागला तरी त्याचं मातृभाषेवरचं प्रेम मात्र अबाधित असतं. त्याचं कारण म्हणजेच मातृभाषा ही माणसाच्या श्वासामध्ये सामावलेली असते. कारण जेव्हा तो रांगत असतो त्यावेळेस आईच्या अंगाईच्या माध्यमातून असो किंवा झोपाळ्यावरच्या गीतांच्या माध्यमातून त्याची मातृभाषा ही कानावाटे मनामध्ये शिरत असते. जर एखादी व्यक्ती गाढ झोपेत असेल आणि ती झोपेत असताना कुणी अचानक त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं तर तो ज्यावेळेस डचकून उठतो, डचकून जागा होतो, त्यावेळेस तो त्याच्या मातृभाषेतच बोलतो. याचं कारण म्हणजेच मातृभाषा ही माणसाच्या हृदयासोबत जोडलेली असते. मातृभाषा ही माणसाच्या श्वासासोबत जोडलेली असते. तिला त्या व्यक्तीपासून विलग करता येत नाही. आमची मातृभाषा ही आमच्या हृदयामध्ये समावलेली आहे. आमची मातृभाषा ही आमच्या वंदनांमध्ये समावलेली आहे. मराठी भाषेने इतरही अनेक भाषांकडून शब्दांची उसनवाळी केली, त्याच्यावर आपले संस्कार केले आणि ती समृद्ध होत गेली. उदाहरणार्थ खजाना हा उर्दू भाषेतील शब्द आहे. त्याच्यावर आपले संस्कार करून खजानापासून खजिना हा मराठी शब्द तिने तयार केला. आता मराठी भाषा ही इतकी समृद्ध झाली आहे की तिच्या तोडीची भाषा पृथ्वी तलावावर कोणतीच नाही. इतकी समृद्ध आणि श्रीमंत भाषा आहे मराठी. आम्हाला अभिमान आहे की आमची माय मराठी ही 9 कोटीपेक्षा अधिक लोक बोलतात. मराठी ही महाराष्ट्री प्राकृतमधून विकसित झालेली असून ती महाराष्ट्र आणि तिथल्या लोकांची सांस्कृतिक ओळख घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. इतकंच नाही तर मराठी भाषेमध्ये जवळपास 52 बोलीभाषा आहेत. मराठीला मानवता अभिप्रेत आहे. माणसाला धर्म अभिप्रियत असतो, पण मराठीने सर्व भाषांमधून शब्द घेतले, त्याच्यावर आपले संस्कार केले आणि संस्कार करून त्यांना आपलंसं करून घेतलं व समतीचं, एकोप्याचं आणि सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम या मराठी भाषेने केलं. त्याच्यामुळे ती समृद्ध होती, समृद्ध आहे आणि समृद्ध होत राहणार. खरं तर कोणाकोणाचा प्रश्न हा असतो की मराठी भाषा जन्माला तरी कुठून आली. तर ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषेचा जन्म झाला. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणाऱ्या सावता माळींनी ही मराठी भाषा आजपर्यंत जिवंत ठेवली. एवढे बोलून मी माझे वक्तृत्व संपवते. धन्यवाद.